खासदार किंवा आमदाराचं काम नक्की काय असतं? दहावे मयत बारसं यांना उपस्थिती लावणं की गटारासारखी कामं देखील मार्गी लावणं, याचा पेच अनेक खासदारांना सुटत नाहीये. आता देशामध्ये खासदारांची संख्या आहे 543. ही संख्या वाढून 850 पर्यंत नेण्याचा विचार हा मोदी सरकारनं केलेला आहे. त्यासाठीचं डिलिमिटेशन विधेयक हे लवकरच मांडण्यात येणार आहे. या विधेयकासाठीची जी काही तयारी म्हणून आहे संख्याबळाची, ती मोदी सरकारनं सुरू केलेली आहे. टीएमसी फोडलेला आहे, शिवसेना फोडलेली आहे आणि त्या आधारावरती आपण संसदेमध्ये 2/3 बहुमत मिळून हे विधेयक आपण मंजूर करून घेऊ शकू असा भाजपला विश्वास आहे. हे डिलिमिटेशन जे विधेयक आहे येत्या 5 ऑगस्टला लोकसभेमध्ये मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या गंभीर मुद्द्यावरती देशभर तशी फारशी चर्चा होत नाहीये. सारी जी चर्चा आहे ती पक्षफुटीबाबतच सुरू आहे. आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी याबाबत अतिशय काही गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. या मुद्द्यांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे आणि त्यावरतीच या भारतीय संसदेमध्ये गुणात्मक कामकाजाचा जो दर्जा आहे तो ढासळणार आहे की काय, अशी शंका या निमित्तानं येऊ शकते. आता ही जी खासदारांची संख्या वाढवायचं जे काही कारण का दिलं जात आहे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं, याच वाढलेल्या संख्येमधून महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचं सरकारचं धोरण आहे. सरकारचा दुसरा मुद्दा असा आहे की 1972 मध्ये खासदारांची संख्या ठरलेली होती. आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे खासदारांची देखील संख्या वाढवायला हवी आहे. आणि जशी खासदारांची संख्या वाढेल त्या प्रमाणात आमदारांची देखील संख्या वाढणं क्रमप्राप्त आहे. पण ही वाढती लोकसंख्या ही लोकशाहीला घातक आहे असंच मत शशी थरूर यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि याही पेक्षा संघराज्य जो ढाचा आहे त्या ढाच्याला ही वाढती संख्या कसं नख लावू शकते याचा देखील त्यांनी एक लेख आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेला आहे. वाचावा असा लेख आहे. या लेखाचा काही मुख्य जे मुद्दे आहेत त्यातला जो काही गाभा आहे तो गाभा सांगण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं करत आहे. प्रत्येक नागरिकानं हा लेख वाचला पाहिजे किंवा हा व्हिडिओ तरी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे या विषयावरती गंभीर काही जी काही मतं आहेत ती इतरांपर्यंत देखील पोहोचवू शकतील. त्यांचा जो सगळ्यात मुद्दा आहे की ही जी 543 जी संख्या 1972 मध्ये ठरवण्यात आलेली होती ती वाढवावी असं सरकारचं म्हणणं आहे. तर त्यांचं शशी थरूर यांचा मुद्दा असा आहे की ज्या दक्षिणेतल्या राज्यांनी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र देखील यांनी जे लोकसंख्या नियंत्रणामध्ये यश मिळवलेलं आहे त्या यशाला कुठेतरी त्यांना पश्चाताप होईल, अशी ही संख्या वाढवल्यामुळं परिणाम होईल. त्यांच्या या सगळ्या लोकसंख्या वाढीच्या वेगावर त्यांनी जे नियंत्रण मिळवलं त्याचं त्यांना फळ हे नकारात्मक मिळत आहे. आणि हे काय मिळत आहे तर एका उत्तरेच्या खासदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढून केवळ डोक्याला डोकी वाढणार आहेत, हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर 850 खासदार या देशाच्या लोकसभेमध्ये गेले तर तिथे चर्चा होणार कशी? 850 खासदारांना वेळ मिळणार कधी? जे छोट्या पक्षांचे खासदार आहेत त्यांचं कोण ऐकून घेणार? आत्ताच 543 खासदारांपैकी अनेकांना एक प्रश्न देखील विचारणं हे अवघड होऊन बसतं. मग या 850 खासदारांना नियंत्रण करणं, त्यांना संधी मिळणं, त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी वेळ मिळणं, या साऱ्या बाबी कशा होतील? मग केवळ डोकी मोजून जर लोकसभेमध्ये निर्णय होणार असेल तर मग चर्चेला अर्थ तरी काय, असा त्यांचा रोखठोक सवाल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ही जी वाढलेली संख्या आहे यांचा उद्देश काय? मग यांचा उद्देश एकच की केवळ मूक प्रेक्षक बनणं किंवा एखाद्या पक्षाच्या आदेशानुसार तिथल्या मतदान यंत्राचं बटन दाबणं, एवढंच या खासदारांना काम उरणार आहे. मग अशा खासदारांची संख्या वाढून करायचं तरी काय आहे? त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये 1929 मध्ये 435 खासदारांची संख्या मर्यादित केलेली होती. त्यानंतर 1929 नंतर आता अमेरिकेची लोकसंख्या जवळपास 3% तिप्पट झालेली आहे. म्हणजे तेव्हा ती 12 कोटी होती, आता ती 33.5 कोटी आहे. तरीही तिथल्या खासदारांची किंवा तिथल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची संख्या ही 435 वरती स्थिर आहे. जे अमेरिकेने वेळीच ओळखलं ते आपण आता ओळखायला हवं.
अमेरिकेने काय केलं की तिथल्या खासदारांना उत्कृष्ट संशोधन कर्मचारी दिले, त्यांच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञान दिलं आणि मजबूत अशी संसदीय समिती व्यवस्था पुरवण्यावर अमेरिकेने भर दिला. ते आता आपल्याला करावं लागेल. 850 सदस्यांच्या सभागृहात 5 वर्षांच्या कार्यकाळात मागील बाकावर बसणारे खासदार आणि छोट्या पक्षांचे प्रतिनिधी यांना काहीच काम उरणार नाही. 4 तासांच्या चर्चेमध्ये कसं बस 15 ते 20 खासदारांना बोलता येतं, अशी आताची परिस्थिती आहे. ही परिस्थिती आत्ताच्या सरकारसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे संसद मोठी असणं म्हणजे आपोआप तिचं नियंत्रण हे मंत्रिमंडळाकडे आणि सत्ताधाऱ्यांकडे जातं. अशा वेळी ज्यांच्या खासदारांची संख्या आहे ही 850 पेक्षा जास्त आहे, असे कोणते देश आहेत की ज्याच्यामध्ये उत्तर कोरिया आणि चीन यांचा ते उल्लेख करतात. या खासदारांना काही काम नसतं, फक्त तिथल्या सत्ताधाऱ्यांचा, तिथल्या राष्ट्रप्रमुखाचा उदो करायचा, हेच त्या खासदारांचं काम बनलेलं असतं. पण तिथं हुकुमशाही आहे, आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे, आपल्याकडे असं करून चालणार नाही. आणि दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे, खासदारांचं नक्की काम काय याचा देखील विचार झाला पाहिजे. आता जी स्थानिक स्वराज्य संस्थांची, महापालिकांची, ग्रामपंचायतीची जी कामं आहेत ती कामं खासदारांना सांगितली जातात. त्यामुळं मग या खासदारांचा वेळ विधायक चर्चांवरती, अभ्यासू चर्चेऐवजी अशा कामांमध्ये जातो. आणि त्यामुळं जनतेला देखील असं वाटतं की खासदारांनी हे आपलं काम केलं पाहिजे, पण त्या कामाची अंतिम जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. अशी कामं खासदाराकडे नेल्यामुळं खरं तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांची देखील गळचिपी होत आहे, असा प्रमुख मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये गेली 2.5-3 वर्ष, म्हणजे आता डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या, त्याच्या आधी 2.5-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सारा कारभार मंत्रिमंडळानं हाकला, आमदारांनी हाकला. मग अशी जर कामं आमदार मंडळी करत असतील, ज्यांना कायदे बनवायचं काम आहे, ते जर गटारं साफ करण्याचं काम करू लागले तर या अधिकाऱ्याचं डिव्हॅल्युएशन होत नाही का, असा देखील मुद्दा हा शशी थरूर यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं या खासदारांना रबर स्टॅम्प बनवण्याऐवजी त्यांना अभ्यासू बनवा, त्यांना कार्यक्षम बनवा. आता अनेकांची तक्रार असते की खासदार आमच्या गावात येत नाहीत. आता नगर सारखा जिल्हा आहे, पुण्यासारखा मावळमधला लोकसभा मतदारसंघ आहे, तो 2-2 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला आहे. खासदारांना असं गावोगावी जाणं अपेक्षित आहे का? खासदारांना तिथं गावभेट दौरा करणं अपेक्षित आहे का? त्याचा सर्वाधिक वेळ हा संसदेत जायला हवा, संसदेमधल्या समित्यांसमोर जायला हवा आणि सरकारला जाब विचारण्यामध्ये जायला हवा. पण जे काम नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच करतो तेच काम आज खासदाराला सांगितलं जात आहे. ही खरी शोकांतिका आहे. त्यामुळं खासदाराचं कोणतं काम आहे या विसर सरकारला देखील पडलेला आहे आणि तो त्याची आठवण करून देण्याचं काम शशी थरूर यांच्या या लेखानं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर वाढवायची आहे संख्या तर खासदारांची वाढवू नका, आमदारांची वाढवा, असं शशी थरूर यांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे. की तुम्हाला स्थानिक कामं वाढवायची आहेत ना, स्थानिक स्तरावरती तुम्हाला लोकप्रतिनिधी जावं असं वाटतंय ना, मग ती जबाबदारी आमदारांकडे द्या, खासदारांना त्याच्यामध्ये ओढू नका. दुसरी गोष्ट अशी आहे, हे 300 खासदार वाढल्यानंतर अशी मोठी उधळपट्टी होणार आहे. त्यांचे पेन्शन, पगार, भत्ते, निवासस्थानं याच्यावरती मोठा खर्च होणार आहे. याच्याकडे देखील शशी थरूर यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यामुळं आता जे खासदार आहेत त्यांना संसाधन साधनानं बळकट करा, त्यांना उत्तम संशोधन आणि तांत्रिक सहकार्य द्या आणि हा जो प्रादेशिक असंतुलन या साऱ्या नव्या रचनेमुळे होऊ शकतं त्याला वेळीच रोखायला हवं. संसद ही वोटिंग मशीन बनायला नको असा त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि आपल्याला चीन आणि कोरियासारखी संसद नको आहे. अमेरिकेसारखं जिवंत असं ते हाऊस हवं, जिवंत अशी ती लोकसभा हवी. केवळ पंतप्रधानांच्या, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर मान हलवणारे, मतदान यंत्राचं बटन दाबणारे खासदार नकोत, अशा या लेखाचा अर्थ आहे. लेख अतिशय गंभीरतापूर्वक लिहिलेला आहे, त्यामुळे थोडा हा व्हिडिओ लांबलेला असेल, पण व्हिडिओ पूर्ण ऐका, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही खबरबातला भरपूर प्रतिसाद देता, पण अनेक मंडळी लेट्सअपला अद्याप ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.